माझं नाव विमल मोहन चव्हाण, राहणार सुतार आळी. आमच्या समोरचे महेश नाळे म्हणून आहे, त्याचं अख्खं खानदान मला मारायला लाथाबुक्क्यांनी मारलं. ही माझी आंधळी बहीण आहे, खुर्चीवर बसली. हिला सुद्धा लाथ देऊन तिला खाली पाडलं. तिला सुद्धा जखम झाली. माझ्या इथं लागले, इथं लाथ हाणली. ही काय आहे, एक दात वाढलाय, 3 दात पडायला लागले. ओठ सुजलाय, इथं सुजलंय, इकडे सूज आहे अजून इथं, आणि पाठीला 2 लाथा घातल्या आणि ह्या दंडावर 1 लाथ घातलेली. इतकं म्हटलं आमच्यावर अत्याचार त्यांनी केलाय, आम्ही काय करायचं हो? आम्ही करायचं काय? बाया माणसांनी. माझी 97 वयाची आई घरात आहे, कोण आहे का आमचा सपोर्ट द्यायला? कुणीच नाही आहे. तर पत्रकारांनीच मिळून व्हिडिओ व्हायरल करून त्या पोलिसांकडे पण बघा, त्या मेडिकल सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा तेच कार्यक्रम चालला आहे सगळीकडं. कंप्लेंट काय नीट कुणी करून घेत नाही. मी आणलं FIR काढून पोलीस स्टेशनमधून, तो पण दाखवते तुम्हाला. मला जेवायला सुद्धा येत नाही, जेवायला सुद्धा पाणी सुद्धा पिता येत नाही, इतकं मला बोलायला सुद्धा येईना. काय सांगायचं तुम्हाला? काय करायचं ते तुम्ही करा. मी हात जोडून सगळ्यांना सांगते, मला सपोर्ट करा तुम्ही सगळ्यांनी. नावं सांगते मी तुम्हाला. महेश नाळे, त्याचा मोठा भाऊ, त्याची आई, त्याचा दारुडा बाप, त्याच्या 2 भावजय, बायको, सगळे माझ्यावर. आणि नाही तिथं माझ्या अंगाला हात स्पर्श केला आहे त्यांनी, नाही तिथं स्पर्श केला आहे त्या माणसांनी. इतका माझ्यावर अन्याय केला, अत्याचार केला आहे. घरात कुणी नाही पाहून. एकच विनंती, मला सपोर्ट करा सगळ्यांनी मिळून, एवढीच माझी विनंती आहे. माझं नाव विमल मोहन चव्हाण, राहणार सुतार आळी. आमच्या समोरचे महेश नाळे म्हणून आहे, त्याचं अख्खं खानदान मला मारायला लाथाबुक्क्यांनी मारलं. ही माझी आंधळी बहीण आहे, खुर्चीवर बसली. हिला सुद्धा लाथ देऊन तिला